पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची हत्या पैशाच्या वादातून नाही तर अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे मुलाच्या वया इतक्या तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधातून पत्नीनंच या सगळ्या हत्येचा प्लॅन रचल्याचं उघडकीस आलंय। पाहूया। पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या खुनाच्या उलगड्यानं पोलिसांनाही धक्का बसलाय। याआधी सतीश वाघ यांची हत्या शेजारच्या सोबत झालेल्या वादातून झाल्याचा संशय होता। मात्र प्रेम प्रकरणामुळे नवऱ्याच्या हत्येची सुपारी बायकोकडूनच देण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। धक्कादायक म्हणजे वाघ यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध हे त्यांच्या मुलाच्या वया इतक्या तरुणासोबत होते। ज्यांची हत्या झाली त्या सतीश वाघ यांचं वय 53च्या दरम्यान होतं। नवऱ्याच्याच हत्येची सुपारी देणारी पत्नी मोहिनी वाघचं वय 48 आणि मोहिनी वाघचे ज्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते त्या अक्षय जवळकरचं वय 29 होतं। संबंधित तरुण वयाच्या 9 वर्षापासून सतीश वाघ यांच्या मालकीच्या घरात कुटुंबासह भाडेकरू म्हणून राहत होता। मिळालेल्या माहितीनुसार तो 20 वर्षांचा असतापासूनच त्याचे आणि मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध जुळले। काळानुसार प्रेमसंबंध अधिक वाढत गेल्यामुळेच पती सतीश वाघ यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचली। यानंतर अनेक वादही झाले। पुढे दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये पती सतीश वाघ काट्यासारखे खुपत होते। अखेरीस पैशांच्या वादातून सतीश वाघ यांची हत्या करण्याचा प्लॅन पत्नी मोहिनी वाघनंच रचला। मात्र तपासात खुद्द मोहिनी वाघ यांनीच सारा खुलासा केल्यानंतर हत्येचं खरं कारण समोर आलं। या व्हिडिओत ही रडणारी महिला पत्नी मोहिनी वाघ आहे। आधी पतीच्या हत्येनंतर कुणालाही शंका येऊ नये म्हणून मोहिनी वाघ मोठमोठ्यानं आक्रोश करत होती। मात्र पोलिसांना मिळालेल्या एका क्लूनच हे सारं बिंग फुटलं आणि सत्य समोर आलं। सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंट्रोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर विचारले आणि त्यांचं क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे। जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलांचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाबामध्ये आता दिलेली आहे। अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचे काम आता पोलीस दलातर्फे चालू आहे। 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं। 4 चाकी गाडीतच 72 वेळा चाकून भोसकून त्यांची हत्या करण्यात आली। मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून दिला। सुरुवातीला ही हत्या शेजारच्यांसोबत पैशांच्या वादातून झाल्याचं सांगण्यात आलं। मात्र तपासात जेव्हा पोलिसांना पत्नीच्या अनैतिक संबंधांचा अँगल माहीत झाला तेव्हा तपासाची चक्र फिरली आणि अखेरीस तेच अनैतिक संबंध सतीश वाघ यांच्या हत्येला कारणीभूत असल्याचं समोर आलं। या पूर्ण हत्येशी निगडीत असलेल्यांपैकी मोहिनी वाघ, अक्षय जवळकर, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे आणि अतिश जाधव ही 5 लोक अटकेत घेण्यात आली आहेत। आरोपी पत्नी मोहिनी वाघला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलीस यापुढच्या तपासात मोहिनी वाघचा प्रियकर अक्षय जवळकरला समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत। हत्येवेळी वापरलेली शस्त्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नाहीयेत, त्यामुळे या हत्येत अजूनही काही लोक सहभागी तर नाहीयेत ना अशी शंका पुणे पोलिसांना आहे। तूर्तास एका अनैतिक संबंधांमुळे मोहिनी वाघचा स्वतःचा संसार मोडला, पतीची हत्या झाली आणि प्रियकरालाही त्याचं आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।